कोकणातील राणे बंधूंच्या वादाचे पडसाद राज्यभर उमटले आहेत। निलेश राणेंनी मालवणमध्ये भाजपवर पैसे वाटपाचा आरोप केल्यानंतर नितेश राणेंनी इशारा दिला होता। तसंच या प्रकरणामध्ये निलेश राणेंवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। यावरून संजय राऊतांनी भाजपवर आरोप केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन्ही भावांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत वाद योग्य नसल्याचं म्हटलंय। बघूया। मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन, माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही। असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे। सिंधुदुर्गच्या निवडणुकीत नितेश राणे विरुद्ध निलेश राणे असा संघर्ष निर्माण झालाय। दोन भावांमधील हा संघर्ष निवडणुकीच्या निमित्तानं चव्हाट्यावर आला, तरी त्यांच्या दोघांमध्ये सर्व काही अलबेल नव्हतं। झी24 तासला नितेश राणेंनी दिलेल्या मुलाखतीत दोन भावांमध्ये बराच दुरावा आल्याचे संकेत त्यांनी दिले होते। दोघांमधील संघर्ष चव्हाट्यावर येण्यास कणकवली आणि मालवणची निवडणूक कारणीभूत ठरली आहे। मालवणमध्ये भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरात रोकड पकडली। या प्रकरणावरून दोघांमधील वादाला जाहीर स्वरूप आलं। आता याच वादावर संजय राऊतांनीही भाष्य केलं। राणे भाजपचे खासदार आहेत। एकनाथ शिंदे राणांच्या घरी गेले। नारायण राणे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षानं आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला। मी निलेश राणे यांचं अभिनंदन करीन की त्यांनी कशा प्रकारे पैशाचं वाटप होत आहे कोकणात हे दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यांचे आमचे मतभेद असतील, पण शेवटी निवडणुकीमध्ये पैशाचं वाटप कशा प्रकारे होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। नितेश राणे आणि निलेश राणेंमधील संघर्षाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर भाष्य केलं। दोन भावांमध्ये वाद होणं हे चांगलं नाही असं फडणवीस म्हणाले। निलेश राणे आणि नितेश राणे या दोघांशीही याविषयी बोलणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे। जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन, माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही। जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे। म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। निश्चितपणे या निवडणुकीनंतर या संदर्भात एक मला असं वाटतं की आत्मचिंतन आम्हाला सर्वांना केलं पाहिजे। शिवसेनेनेही राणे बंधूंमधील संघर्षावर भाष्य केलंय। राणे बंधूंमध्ये राजकीय दृष्ट्या फूट पडणं योग्य नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। कुणी राजकारणात जाऊन मिठाचा खडा टाकणं ही योग्य नसल्याचं सामंत म्हणाले। 3 दिवसापूर्वीची माझी मुलाखत काय होती? घरामध्ये फूट पडणं राजकीय दृष्ट्या हे योग्य नाही। प्रत्येकानं ठीक आहे, अनेक महाराष्ट्रामध्ये अशी उदाहरणं आहेत, अनेक कुटुंब असे आहेत की जे वेगवेगळ्या पक्षामध्ये आहेत, पण ते ज्या पद्धतीनं त्या पक्षाचा आणि कुटुंबाचा गाडा पुढे नेतात तसं नेला पाहिजे। आणि कोणी घरामध्ये जाऊन राजकारण करून मिठाचा खडा बनू नये हे मी परवाच सांगितलं होतं। एकेकाळी नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघं भाऊ एक झेंडा एक पक्ष एक जीव अशा सूत्रानं बांधले होते। या दोन्ही भावांमध्ये राजकीय कटुता कशी आली आणि कुणामुळे आली याचा शोध तर घेतलाच पाहिजे, शिवाय यावरून बोधही घेतला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।